श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा मनपूर्वक नमस्कार. मित्रांनो, आजचा हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील एका कठीण काळाच्या शेवटची सुरुवात ठरू शकतो. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून त्रासात असाल, तुम्ही तुमचा विरोध करत असाल, तुमच्या कामात अडथळे येत असतील, तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या आसपास असतील किंवा कितीही प्रयत्न करूनही परिस्थिती तुमच्या बाजूने येत नसेल, तर आज एक गोष्ट मनापासून लक्षात ठेवा. तुमचा संघर्ष कायमचा नाही. श्री स्वामी समर्थांची कृपा असेल तर अडचणीचा अंत होतो आणि विजयाची सुरुवात होते. कधीकधी आपल्या आयुष्यात असे लोक येतात जे आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. आपण चांगले काम केले तरी त्यांना त्रास होतो. आपण पुढे गेलो तरी त्यांना सहन होत नाही. आपण शांत राहिलो तरी ते गैरसमज निर्माण करतात. पण तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, वाईटाचा सामना वाईटाप्रमाणे नाही तर श्रद्धेने करा. तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. आज तर तुम्ही तुमच्या सर्वात अडथळा आणत असाल तर घाबरू नका. स्वामींच्या चरणी तुमची चिंता सोपवा. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा. माझ्या शत्रूच्या वाईट विचारापासून माझे रक्षण करा. मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या कष्टांना यश मिळू द्या. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्या विरोधात किती लोक आहेत यापेक्षा तुमच्या पाठीशी स्वामींची कृपा किती आहे हे महत्त्वाचे आहे. कधीकधी स्वामी आपल्याला थोडा वेळ थांबवतात. आपल्याला वाटते, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? पण कदाचित ह्या अडचणी तुमची परीक्षा नसतात, ती तुमची तयारी असते. कारण मोठ्या विजयापूर्वी मोठा संघर्ष होतो. आता तुम्ही त्या वेदना सहन करत आहात, ज्या अपमानातून जात आहात, ज्या अडचणीचा सामना करत आहात, कदाचित उद्या त्याच गोष्टी तुमच्या आयुष्याची कथा सांगतील. म्हणून हार मानू नका. तुमचा काळ बदलणार आहे, तुमची परिस्थिती बदलणार आहे, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होणार आहेत आणि तुमच्या विजयाची सुरुवात होणार आहे. पण त्याआधी एक गोष्ट करा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वतःचे प्रयत्न थांबवू नका. फक्त मंत्र म्हणत बसणे नाही, फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींचे नामस्मरण करा, पण त्याचबरोबर तुमचे काम प्रामाणिकपणे करा. जिथे मेहनत आवश्यक आहे तेथे मेहनत करा. जिथे निर्णय घ्यायचा आहे तेथे धैर्याने निर्णय घ्या. जिथे चुकीची माणसे तुमच्या आयुष्यात आहे तेथे योग्य अंतर ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे, तुमच्या मनातील भीती कमी करा. कारण भीती सांगते तू हरशील, पण श्रद्धा सांगते स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहे. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कुणाचाही वाईट करणार नाही, मी कुणाचे नुकसान करणार नाही, पण माझ्या आयुष्यातील चुकीच्या गोष्टींना घाबरणारही नाही. मी माझे कर्म करत राहीन आणि प्रत्येक कठीण प्रसंगीत सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात साधा संघर्ष सुरू असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित स्वामी तुम्हाला आज एकच गोष्ट सांगत असतील, थोडं थांब, थोडं सहन कर, तुझा वाईट काळ संपत आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नाही. तुमचे यशच त्यांचे उत्तर असेल. ज्यांना तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर चालत राहा. कारण स्वामींच्या कृपेने जिथे अडथळा होतो तेथे मार्ग निर्माण होतो. जिथे निराशा होते तेथे आशा निर्माण होते. जिथे पराभव वाटत होता तेथे विजयाची सुरुवात होते. चला, शेवटी स्वामींच्या चरणी एक छोटी प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करा. माझ्या मार्गातील अडथळे दूर करा. माझ्या मनाला शांतता द्या. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या कष्टांना योग्य फळ द्या आणि मला सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. ज्यांनी माझ्या विरोधात वाईट विचार केले त्यांच्याबद्दलही माझ्या मनात द्वेष येऊन देऊ नका. मला फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमच्या मनात स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा संदेश त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोचवा ज्यांच्या आयुष्यात सध्या संघर्ष सुरू आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या निराश व्यक्तीला पुन्हा आशा मिळेल. आणि लक्षात ठेवा, शत्रू काय करतात यावर तुमचे भविष्य ठरत नाही. तुमची श्रद्धा, तुमची मेहनत